भाऊ जर बजेट कमी असेल ना स्वतःच बाइंडिंग करून घे पैसे मी काय. बऱ्याच दिवसानंतर आज ऍक्टिंग केली. हो, तर आज गेलो होतो मी एका शूट साठी आणि त्यांनी मलाच ऍक्टर बनवलं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर चला बघूया. तर आज होता मला एक शूट. आपल्या आयटीचा एक मित्र आहे, त्याच्या प्रोजेक्टचा शूट करायचं होतं आपल्या सिंहगड कॅम्पस मध्ये. आणि मग काय मी निघालो बाईकवर. मग मी घेतला मस्त एक पैकी चहा आणि निघालो झेरॉक्स सेंटरवर. तिथं होता आपला पहिला एक शूट. तर मग जिथं मी वेंडरचा रोल केला, पूर्ण जीव ओतून ऍक्टिंग केली. त्यानंतर मी भेटलो कॅम्पस मध्ये मित्रांना. त्यांना मी सांगितलं की कसं कसं तुम्हाला ऍक्टिंग करायची. तर ते काय म्हटले मला की अरे भावा तू इतकं भारी बोलतोस, तूच कर ऍक्टिंग. मग मी बनलो एक झेरॉक्स वाला. जा ना मग मुंबईला बुक घ्यायला परत तिथं जाशील. नेक्स्ट लोकेशन होतं आपलं कॉलेज, जिथं मी गेलो आणि फुल गर्दी होती. मग मी पण एंट्री केली आणि मस्त त्यांचं एक दोन क्लिप घेतले. त्यानंतर मला लागली भूक. मी आलो कॅन्टीन मध्ये. इतकी सारी ऍक्टिंग केल्यानंतर मग म्हटलं चला काहीतरी थंड होऊन जाऊ दू. मग मी घेतला एक मेरिंडा. त्यानंतर 2-3 क्लिप घेतल्या आणि मी निघालो कॅन्टीन मध्ये आणि डायरेक्ट आलो मोबाईल शॉपवर. माझे मित्र मला म्हटले की इथं पण तुलाच ऍक्टिंग करायची बरं का. मग मी झालो शॉक. मग मी लावलो गॉगल आणि झालो रॉक. हा कसं आहे आपला स्वॅग. भैया मेरा टोकन नंबर 112 दे दो क्या? ये लो मॅडम कब से रेडी. थोडी ओव्हर ऍक्टिंग झाली पण चालतंय ना. व्हिडिओग्राफरला जर ऍक्टर बनवलं तर असं होईलच. तर कशी झाली आपली ऍक्टिंग नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि जर फॉलो केलं नसेल तर फॉलो पण करून घ्या.